रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता ईश्वरी छान तयार होत असते आणि त्याच वेळेला आता तिच्या हातात कुंकवाचा करंडा असतो। तो चुकून तिच्या हातातनं खाली पडतो। जेव्हा त्याच्यातनं कुंकूसुद्धा खाली पडतं तेव्हा मात्र आता ईश्वरी खूप जास्त दचकते आणि ईश्वरी इकडे तिकडे पाहू लागते। ईश्वरीला त्यावेळेला समजत नसतं की आता काय करू, कारण तिच्या हातातनं खूप मोठा अपशकुन झालेला असतो। तिला आता लगेच रडू येतं, कारण तिच्या हातून कुंकू खाली पडलेलं असतं। त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो। ती लगेचच खाली बसते आणि ते कुंकू हाताने उचलायचा प्रयत्न करत असते, पण तिला आता सुचत नसतं की काय करावं, कारण हे सगळं काही आज पूजा असताना घडलेलं होतं आणि तो कुंकवाचा करंडा म्हणजे आजीने दिलेला होता, जो त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला तिला मिळालेला होता आणि त्यामुळेच आता ते देवीचं कुंकू असल्याने तिला खूप जास्त रडू येतं। दुसरीकडे मात्र आता राकेशने ज्या बायकांना बोलवलेलं असतं त्या बायकासुद्धा एकदम परफेक्ट काम करण्यासाठी आलेल्या असतात आणि त्याच वेळेला आता त्या जेव्हा तिथे येतात ना, तेव्हा राकेश त्यांना विचारतो की कसं काही कामाचं नियोजन आहे, तुम्हाला सांगितलेलं काम व्यवस्थित करायचं आहे हां तुम्हाला, असं देखील आता म्हटलं जातं। आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात त्यावर राकेशला ती बोलत असते की तुम्ही काळजी करू नका, आम्हाला तुम्ही जे काम दिलं आहे ते आम्ही परफेक्ट करणार आहे आणि ते कसं करायचं काय करायचं ना हे सुद्धा आम्हाला चांगलंच माहिती आहे, असं देखील आता म्हटलं जातं। आणि त्याच वेळेला आता तुमचा हा जो कॉन्फिडन्स आहे ना तोच मला हवा होता आणि एकदम परफेक्ट असा कॉन्फिडन्स तुमच्यात दिसतोय, म्हणजे तुम्ही माझं काम एकदम परफेक्ट कराल हे सुद्धा मला कळतंय, असं देखील राकेश आता त्या बायकांना बोलू लागतो। त्यावरती बाई आता म्हणत असते की विश्वास ठेवा, काम तर तुमचं होणारच आहे 100%। आणि त्यानंतर मात्र राकेश म्हणतो विश्वास आहे म्हणून तर तुमच्याकडे काम सोपवलं आहे, तुम्हाला माहिती आहे ना कोणत्या मुलाला संपवायचं आहे ते, तुम्हाला कालच मी फोटो पाठवला होता आणि आजही मी तुम्हाला सांगतोय काम झालं पाहिजे, काही झालं तरीसुद्धा, असं देखील आता म्हटलं जातं। त्यावरती बाई सांगते की होणार हो काम तुमचं, मी सांगितलंय ना म्हटलं तर होणारच, विश्वास ठेवा माझ्यावर। तर त्यानंतर इकडे ईश्वरी ही खूप जास्त रडत असते। तिला आता कळत नसतं की काय करावं, कारण तिच्या हातून हा खूप मोठा अपशकुन झालेला असतो। त्यातच आज घरात जे आहे ती पार्टी असते आणि हा एवढा मोठा अपशकुन म्हणजे तिला नक्कीच खूप वाईट वाटत असतं आणि ती रडत असते। अर्णव तिथे जातो आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो की काय झालंय मी सिंदूर, इतकी का रडतेस तू, काही प्रॉब्लेम आहे का, असं बोलून तो तिचं सांत्वन करत असतो। त्यावर ईश्वरी म्हणत असते की बघा ना कुंकू पडले, मला कळत नाही आहे मी काय करू, कारण मला असं वाटत होतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता माझ्याकडून घडल्या आहेत, पण नाही, हे तुम्हाला माहीत नाही, हे कुंकू नुसतं नाही आहे, हे सौभाग्याचं लेणं आहे आणि आज माझ्याकडनं हे सगळं काही पडलं आहे, मला ना खूप जास्त वाईट वाटतंय। तर ईश्वरीला अर्णव बोलत असतो की तुला तर चांगलंच माहिती आहे या सगळ्या गोष्टी मी मानत नाही। त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्ही न मानण्यावर या सगळ्या गोष्टी घडायच्या थांबणार आहेत का, पण मलाच कळत नाही तर काय करू। त्यावर अर्णव म्हणतो पण मला एक गोष्ट सांग, मी जर तुझा कोणीसुद्धा नसेल तर तुला या सगळ्याचा त्रास कशाला होतोय, तसंही आपलं नातं काहीच नाही आहे ना। त्यावर अर्णव हे सुद्धा म्हणतो की आपलं नातं फक्त लोकांपुरती आहे, एक नवरा बायकोचं, मग तुला हे कुंकू पडल्याचा इतका का त्रास होतोय, असं देखील मुद्दामूनच अर्णव ईश्वरीला बोलू लागतो। आणि जेव्हा अर्णव हे सगळं काही ईश्वरीला बोलतो तेव्हा मात्र आता इकडे राकेशचा सुद्धा सीन दाखवण्यात येतो। राकेश आता खूप जास्त त्रासात असतो, पण त्याला या सगळ्याचा बदला घ्यायचा असतो। काल त्याच्यासोबत ज्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्याचा बदला आज त्याने घ्यायचं म्हणून ठरवलेलं असतं आणि म्हणूनच तर तो आता त्या बाईला घेऊन तिथपर्यंत पोहोचलेला असतो आणि तो म्हणतो की अर्णव आज जे काही जगायचं आहे ना ते जगून घे, कारण आज तुझ्या आयुष्याचा शेवट असणार आहे, असं देखील आता म्हटलं जातं। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जो राकेश आहे ना तो आता या सगळ्यामध्ये खरं तर टेन्शनमध्ये सुद्धा असतो, कारण जे काही काम त्याने सोपवलेलं आहे ते व्यवस्थित होतंय की नाही ही सुद्धा मनामध्ये कुरकुर असते त्याच्या, पण तरीसुद्धा त्या बायकांवर पूर्णपणे त्याचा विश्वास असतो। तर आता इकडे पार्टीची जोरात तयारी सुरू असते, मात्र ईश्वरी ही रूममध्ये असते आणि ती रडत असते। त्याच वेळेला अर्णवने तिला विचारलेलं असतं की आपल्या जर काहीच नातं नाही आहे तर तुला या सगळ्याबद्दल कशाला वाईट वाटते,
आणि मुळात आहे ना, मला असं वाटतंय ना की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता एक्सेप्ट करायलाच हव्यात. तसंही मी तुझा कोण लागतो गं, असं देखील आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला विचारतो. त्यावर ईश्वरीकडे या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नसतं. ईश्वरी मात्र आता खूपच जास्त सैरावैरा झालेली असते. अर्णवच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे काही आता तिला कळत नसतं. त्यामुळे आता तिला खूपच जास्त टेन्शन येतं. ती आता फक्त अर्णवकडे पाहत असते, कारण अर्णवने परफेक्टच प्रश्न विचारलेला असतो ना की तुझा जर मी कोणी लागत नसेल तर तू इतकी हायपर कशाला होते, कशाला या सगळ्याचा विचार करतेस, असं बोलूनच त्याने आता तिला भंडावून सोडलेलं असतं. कारण ईश्वरी अर्णवला एक मित्र किंवा बाकी काहीच मानत नव्हती. फक्त घरांच्या इच्छेखातर ती आता फक्त अर्णवला ही आता एक नवरा म्हणून मानत होती. आणि हे सगळ्या गोष्टी आता अर्णवला चांगल्याच माहिती असतात. म्हणून अर्णव तर विचारत असतो की तुला जर काही वाटत नाही आहे मग काय झालं आहे नेमकं, मला जरा नीट सांग ना. मग आता ईश्वरी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नसते. ईश्वरी शांत असते. ईश्वरीला कळत नसतं की आता ही वेळ आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची. म्हणूनच ती आता शांत राहते. पण इकडे मात्र आता जी ईश्वरी असते ना तिला आता मदत करण्यासाठी अर्णव पुढे धडसावतो. कारण त्याला माहिती आहे ही काही आपल्याला हव्या त्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही. आणि त्यामुळेच ना आता अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीला ते कुंकू भरण्यासाठी मदत करतो. कारण ईश्वरीकडे आता कोणत्याही प्रश्नांची उत्तरं नसतात. आणि त्यामुळेच आता अर्णवला कळून चुकतं की ही काही आपल्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही आहे. आपल्यालाच आता या सगळ्यामध्ये बघावं लागेल काय ते. आणि तो आता ते कुंकू वगैरे सगळं काही भरण्यामध्ये तिला मदत करू लागतो. आणि जेव्हा तो आता या सगळ्या कामात तिला मदत करत असतो तेव्हा मात्र आता ईश्वरी एकटक अर्णवकडे बघत असते. तर त्यानंतर मात्र आता अर्णव जो आहे ना तो सुद्धा आता ते कुंकू भरून द्यायला तिला मदत करत असतो. आणि त्यावेळेला तो तिच्यावरनं नजर काही हटवत नसतो. त्यानंतर अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की मला असं वाटतंय की आज आपल्या घरात पार्टी आहे आणि उगाच ना हे सगळं काही झालं आहे. तुला टेन्शन येतं आहे ना, मी ही गोष्ट समजतोय. मी एक काम करतो, आपण ही आजची पार्टी ना कॅन्सल करूया, मग तर झालं ना, असं देखील तो आता तिला म्हणू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला थांबवते आणि अर्णवला सांगते की नको सर, आज एवढी मोठी पार्टी आहे आणि ती अचानक कॅन्सल करायची म्हटलं तर नकोच, असं ती आता म्हणू लागते. त्यावर अर्णव म्हणतो की ठीक आहे, मग आता काय करायचं. ईश्वरी म्हणते की हो मला कळतं आहे, पण तरीसुद्धा तयार तर व्हायलाच हवं ना. आणि त्यानंतर आता ते कुंकू वगैरे दोघंही जण मिळून उचलतात आणि पार्टीसाठी तयार व्हायचं असतं. आणि यासाठी ईश्वरी थोडी विचलित झालेली असते, कारण आधीच तिच्या हातात हे कुंकू पडलेलं आहे आणि त्याचसोबत आता पार्टीला सुद्धा जायचे मन मानायला काही तयार होत नसतं. कारण या सगळ्या गोष्टी तिच्या समोर घडलेल्या असतात आणि तिला ना आता अर्णवची काळजी वाटत असते. शेवटी कुंकू पडणं म्हणजे साठी अपशकुनच असतो. तर दुसरीकडे मात्र आता लावण्या आलेल्या पार्टीमधील मेंबर्सशी बोलायचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला मात्र आता या सगळ्याचा कसा तरी सूड उगवायचा हे तर आता ठरलेलंच असतं. पण कसा, यासाठी इथे वल्लरीने काहीसं प्लॅनिंग केलेलं असतं. म्हणजेच काय तर आता वल्लरी म्हणत असते की ही पार्टी कशी खराब करायची ना आणि ह्याचे आरोप कसे आणायचे ना याचं सगळं नॉलेज माझ्या डोक्यात आहे. म्हणजेच मी आता काही झालं तरी ही पार्टी जी आहे ना ती अशी सुखासुखी होऊ देणार नाही. यामध्ये सुद्धा काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स आणायलाच हवेत ना. म्हणजेच तिला आता या पार्टीमध्ये काही ना काही तमाशा करायचा असतो आणि त्याचे सगळे आरोप ईश्वरीवर यायला हवेत असं काहीसं तिचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच त्या दोघींनीही मिळून आता तयारी केलेली असते. तर जेवणाची तर वाट लावायचीच, पण आलेले आता जे काही पाहुणे आहेत त्यांना देण्यात येणाऱ्या ज्यूसची सुद्धा वाट लावायची. तर इथे वल्लरीने जे आहे ना ते आधीच सगळ्याची तयारी केलेली असते. म्हणजेच वल्लरीकडे कोणतं तरी लिक्विड असतं. ते लिक्विड जेव्हा ज्यूसमध्ये मिक्स होईल तेव्हा सगळ्यांना त्रास होईल याचं नियोजन तिने करून ठेवलेलं असतं. आणि ती या सगळ्याबद्दल आता लावण्याला सांगू लागते आणि लावण्याला हातातलं ते लिक्विडही दाखवते. त्यावर मात्र आता लावण्याही खुश असते
लावण्या म्हणते की मामी मामी एकदम भारी आहात तुम्ही, म्हणजे तुम्हाला कसं जमतं हे सगळं. आणि असं बोलून ती आता वल्लरीचं कौतुकच करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इथे ईश्वरी अजूनही टेन्शनमध्ये असते. अर्णव हात वगैरे धुवून फ्रेश होऊन आलेला असतो आणि त्याच वेळेला आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की काय झालं आहे, एवढ्या साड्यांचा पसारा का घालून ठेवला आहेस, तुझं निश्चित झालं आहे का की काय वेअर करायचं आहे ते. त्यावर अर्णवला ईश्वरी म्हणते की नाही, अजून माझं काही ठरलेलं नाही, मला कळत नाही आहे कोणती साडी नेसायची, यासाठी इतक्या साड्या मी बाहेर काढून ठेवल्यात असं देखील ती आता बोलू लागते. त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो की मग या सगळ्यात मी तुला मदत केली तर चालणार आहे का, तर तसं सांग ना. त्यावर ईश्वरी म्हणते की तुम्ही खरंच मला मदत कराल. तर अर्णव म्हणतो की हो. आणि त्याच वेळेला अर्णव त्यातील एका साडीवर बोट ठेवतो आणि तिला सांगतो की ही साडी घाल, या साडीत तू छान दिसशील. आणि खरं तर ईश्वरीचा आवडीचा कलरच अर्णवने परफेक्ट असा सिलेक्ट केलेला असतो. त्यामुळे ईश्वरीसुद्धा आता अर्णवकडे पाहू लागते. त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो पार्टीत माझी बायको एकदम उठून दिसायला हवी ना, त्यासाठी छान तयारही हो. आणि त्याचसोबत आता अर्णव जे आहे ना ते ईश्वरीचा मूड फ्रेश करण्यासाठी बरेच प्रयोग करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी अर्णवला सांगते की सर तुमचे कपडेसुद्धा रेडी आहेतच, थांबा मी तुम्हाला देते हा. आणि असं बोलून ती आता कपाटातून एक कुर्ता बाहेर काढते. अर्णवला सुद्धा आवडतं, कारण ईश्वरीला आपण साडी सिलेक्ट करून दिलेली आहे आणि ईश्वरीने सुद्धा आपल्यासाठी काही कपडे सिलेक्ट केलेले आहेत. त्यामुळे आता ईश्वरी कपाटातून ते कपडे काढते आणि अर्णवच्या समोर धरते. अर्णवला म्हणते की आज पार्टीमध्ये तुम्ही हे कपडे घाला, खूप सुंदर दिसाल. तर अर्णवही लगेच तिला हो म्हणतो, कारण अर्णवलाही आता ईश्वरीने आपल्यासाठी कपडे वगैरे तयार करून ठेवलेत ही गोष्ट त्याच्यासाठी खूप मोठी असते. आणि त्यामुळेच ना आता ती देखील म्हणते की मीही तयार होते आणि तुम्ही छान तयार व्हा, फ्रेश व्हा असं आता ईश्वरी त्याला म्हणते. अर्णव म्हणतो की हो, आज मी तुझ्या पसंतीचा कुर्ता घालणार आहे, तर आज तू माझ्या पसंतीची साडी वेअर करणार आहे. तर ईश्वरी मात्र इथे लाजत असते. आता ईश्वरी जे काही कुंकू वगैरे पडलेलं असतं ना त्यातून हळूहळू काय होईना सावरायचा प्रयत्न करते. आता ज्या बायकांना सुपारी दिलेली असते त्या बायका आता घरी येतात आणि जेव्हा त्या घरी येतात ना तेव्हा इकडे तिकडे त्यांची नजर असते. आणि त्याच वेळेला आता ती जी बाई आहे ना जिला सुपारी दिलेली आहे ती एकदमच भयानक अशी आहे. इकडे मात्र आता वल्लरी जी आहे ना ती आता ते लिक्विड त्या ज्यूसमध्ये मिक्स करायला गेलेली असते. लावण्याला हळूच त्या पडद्या आडून ते दाखवू लागते. पण नेमकं आता ती बॉटल तिच्या हातात जी असते ना त्या औषधाची, जे औषध ती त्या ज्यूसमध्ये मिक्स करणार आहे, तिच्या हाताला धक्का लागतो आणि ती काचेची बॉटल खाली पडते. काचेची बॉटल खाली पडल्याबरोबर इकडे मात्र आता मामा बोलत असतात की काहीतरी फुटल्याचा आवाज आला ना. खरं तर मामांचा हात लागतो आणि तिच्या हातात ती बॉटल खाली पडते. तर इथे आता मामा विचारत असतात की आवाज आला कसला, तर वल्लरी म्हणते की नाही मला तर नाही आला आवाज, काहीतरी बाहेर फुटलं असेल, असू दे इतका विचार करू नका असं देखील आता ती म्हणू लागते. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा ती म्हणते तेव्हा मात्र आता वल्लरीला मामा सांगत असतात की वल्लरी बाकी इतर गोष्टींकडे सुद्धा थोडं लक्ष दे असं म्हटल्यानंतर ते निघून जातात. तर इकडे मात्र आता ती काच तर फुटलेली असते आणि त्याच्यातून जे काही लिक्विड असतं ते सुद्धा खाली पडलेलं असतं. तर इकडे आता लावण्य म्हणत असते की तुमच्याकडे अजून दुसरी बॉटल आहे का. तर लावण्याला आता वल्लरी सांगू लागते की नाही गं, ही एकच बॉटल होती, पण टेन्शन नको घेऊ, यावर सुद्धा काहीतरी मार्ग निघेल, मी नक्कीच ट्राय करते, बघते अजून काही सापडतंय का, नको काळजी करूस तू, माझ्या डोक्यात अजून बऱ्याच कल्पना आहेत असं देखील ती म्हणू लागते. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरीचं लक्ष जातं त्या बायकांकडे, ज्या बायका कॅटरिंग करता आलेल्या आहेत. तर वल्लरी त्यांच्याकडे जाते आणि विचारते की तुम्ही कोण. त्यावर वल्लरीला ती बाई सांगू लागते की खरं तर ना अर्णव सरांनीच आम्हाला बोलवलेलं आहे कॅटरिंगसाठी. आणि त्यानंतर आता सगळ्या काही गोष्टी सगळ्या व्यवस्थितपणे सांगितलेल्या असतातच अर्णवने, पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे सांगायचं काम जे आहे ना ते वल्लरीसुद्धा करते. कारण वल्लरीला जे आहे ना ते काही झालं तरी मोठेपणा मिरवायचा असतो. तर दुसरीकडे मात्र आता वल्लरीला त्या बायका सांगतात की मॅडम काळजी करू नका, सगळं सांगितलेलं आहे आम्हाला आणि त्याचनुसार आम्ही ही सगळी कामंही करणार आहोत. वल्लरी आता त्यांना 4 शब्द सुनावते आणि निघून जाते. आणि जेव्हा मात्र आता वल्लरी जाते ना तेव्हा मात्र तिथे ज्या काही बायका जमलेल्या असतात ज्या कॅटरिंग करता असतात त्यांना आता ती मेन बाई जी आहे ती पूर्ण इन्स्ट्रक्शन देत असते. आपल्याला जो फोटो दाखवण्यात आलेला तोच फोटो, हा लाल कुर्त्यामधला तो मुलगा, त्यालाच आपल्याला संपवायचं आहे असं आता म्हटलं जातं.
आणि आता ज्या काही त्यांच्या हातात डिशेस असतात ना, त्या डिशेसच्या खाली आता प्रत्येकाच्या एक एक शस्त्र असतं. काहीच्या चाकू, बरेच काही काही, म्हणजे जी 4 ताटं असतात त्या 4ही ताटांच्या खाली ते शस्त्र असतात. तर इकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव जोडीने खाली येतात. आणि जेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव जोडीने खाली येतात ना, तेव्हा मात्र आता त्यांचं लक्ष हे बरोबर नम्रताकडे जातं. आकाशने नम्रताला सुद्धा या पार्टीकरता इन्व्हाइट केलेलं असतं. आणि त्याच वेळेला मामा, नम्रता आणि आकाश हे बोलत असतात. ईश्वरीचं लक्ष जातं. ईश्वरी म्हणते की नमू आली आहे, आणि असंच बोलून ती लगेच नम्रताला म्हणून भेटायला जाते. त्याच वेळेला आता अर्णवही तिच्याबरोबर नम्रताला भेटण्यासाठी गेलेला असतो. आता ईश्वरीने नऊवारी साडी घातलेली असते, तर अर्णवने कुर्ता घातलेला असतो. आणि त्याचमुळे आता वल्लरी आणि लावण्या ह्या दोघांच्याही चर्चा सुरू असतात. लावण्य म्हणत असते की काय कपडे घातले त्यांनी, खरंच ना, म्हणजे ड्रेस कोडच नाही आहे ना, आपल्या घरात पार्टी आहे तर कसे कपडे घालायचे असतात याबद्दल जराही नॉलेज नाही आहे. तर लावण्या हे सगळं काही बोलत असते. तर ईश्वरी ही आता नमू आलेली असते याकरिता जास्त खुश असते. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही तर एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. तर आकाश आणि त्याचसोबत नम्रता हे मुद्दामून अर्णव आणि ईश्वरीची मजा घेत असतात. ईश्वरीला आता मुद्दामूनच नम्रता म्हणत असते की साडी खूपच सुंदर दिसते हा ईशू, तुझ्यावरही मस्तच. तर त्यावर अर्णवकडे ईश्वरी पाहू लागते, कारण ही साडी जे आहे ते सिलेक्शन करण्याचं काम जे आहे ते अर्णवने ईश्वरीसाठी खास केलेलं होतं. तर अर्णवकडे जेव्हा ईश्वरी बघते तेव्हा आता ह्यांना समजून जातं की नक्कीच हिची जी साडी आहे ती सिलेक्ट दुसऱ्या कोणीतरी केलेली आहे, आणि म्हणून तर आता ही एकटक ह्याच्याकडे बघत आहे. ही गोष्ट आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण एकमेकांकडे बघतात ना, तेव्हाच आता नम्रताला समजते. जेव्हा आता नम्रता या सगळ्या गोष्टी ओळखते ना, तेव्हा ईश्वरीही तिला सांगते की हो, ही साडी जी आहे ती चॉईस अर्णव सरांनीच केलेली आहे. ओ, अर्णव सरांनाही तुझी आता चॉईस कळायला लागली, तर तुझ्या आवडीचा कलर. मग आता आकाशचं लक्षसुद्धा अर्णवच्या कुर्त्याकडे जातं. तो सुद्धा त्याला विचारतो, काय रे आकाश दादा, हे जे काही कपडे घातलेत ते पण तू पण वहिनीच्याच पसंतीने घातलेलेच दिसतेस, बरोबर ना, असंच आहे ना, असं मुद्दामूनच तो आता बोलू लागतो. आणि जेव्हा हे सगळं काही तो बोलतो तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी जी आहे ती एकटक अर्णवकडे पाहत असते. राकेशला तर आता या सगळ्याचा राग येत असतो. राकेश आणि लावण्य लांबूनच हे सगळं पाहत असतात, आणि या सगळ्यामुळे आता खूप जास्त असे हायपरसुद्धा लावण्य होत असते, कारण इकडे अर्णव आणि ईश्वरीचं जरा जास्तच लाजणं मुरडणं सुरू असतं आणि तिला हे सगळं सहन होत नसतं. तर आकाशही म्हणतो अर्णवला मुद्दामून, वा वा, तुमचं चालू द्या, जर आमचं काम आहे आम्ही येतोच. काय काम आहे आता तुमच्या दोघांचे, आता ईश्वरी विचारते सुद्धा, पण दोघंही जण काही सांगत नाहीत. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव जो आहे ना, तो हळूच या पार्टीमध्ये ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो, कारण त्यालाही माहिती आहे की इथे आपल्या बायकोचा मान तर ठेवायलाच हवा, आणि म्हणूनच ईश्वरीच्या खांद्यावर त्याने हात ठेवल्याबरोबर इथे लावण्याला मात्र आता असं राग येत असतो, तिचा तेळपापड होत असतो, आणि ती अशी एकटक आता पाहतच असते. आणि जेव्हा ती हे सगळं पाहते तेव्हा तिला राग येतो, पण अर्णव आणि ईश्वरी हे मात्र एकदमच एकमेकांमध्ये बेधुंद झालेली असतात. दोघंही जण एकमेकांमध्ये हरवून जातात, आणि आता अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि अगदीच तिला जवळ घेतलेलं असतं. तेवढ्यातच ना आता पार्टीमध्ये आलेला व्यक्तिमत्वातला एक माणूस तिथे आलेला असतो, आणि तो आता तिथे येऊन दोघांचंही कौतुक करू लागतो आणि म्हणत असतो की खरंच तुमचा जोडा ना लाखात एक आहे बघा, म्हणजे एकदम परफेक्ट, मेड फॉर इच अदर, असं बोलूनच तो आता तिचं कौतुक करू लागतो. दोघंही जण एकमेकांकडे पाहून हसतात, कारण दोघंही जण अगदी सुरेख दिसत असतात, आणि ह्या दोघांचंही कौतुक आणि हा सगळा सोहळा आता सुरू असतोच. आणि त्यामुळेच आता खूप जास्त आनंद जो आहे तो खरं तर इकडे ईश्वरीला होत असतो, कारण अर्णवने तिच्या खांद्यावर या 4 माणसांमध्ये हात ठेवलेला असतो. यापेक्षा मोठं सुख तिच्याकरिता कोणतंच नसतं, आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त खुश असते. पण
पण इकडे मात्र आता लावण्याला या सगळ्याचा राग आल्यामुळे लावण्य या सगळ्याचा बदला घ्यायचं ठरवत असते। ऐश्वर्या आणि अर्णव मात्र आता या पार्टीत एकदमच बेधुंद होऊन आता डान्स सुद्धा करत असतात। पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ही एवढी मोठी पार्टी आहे तर या पार्टीमध्ये सगळेच कपल्सही आलेले असतात आणि बरेच गेस्टही आलेले असतात, पण त्यामध्ये आता हे कपल जे आहे ते एकमेव कपल आहे जे नवीन लग्न झालेलं आहे। त्यामुळे आता अर्णव ऐश्वरी जोडीने डान्स करतात आणि हे लावण्याला सहन होत नाही। इकडे मात्र आता लावण्याच्या हातातून पडलं जातं ते म्हणजे काचेचं भांडं। खरं तर ती ज्यूस पीत असते आणि ते सगळं पडल्यानंतर ती आता या सगळ्याचे आरोप आहे ना ईश्वरीवर करू लागते आणि म्हणत असते की बघितलं का, ही ना तुझ्या बायको व्हायच्या लायकीची सुद्धा नाही आहे। बघितलंस, आजही हिला या पार्टीमध्ये तमाशा घालायचा आहे आणि यासाठी हिचे प्रयत्न सुरू आहेत। आणि ईश्वरीला ती खूप काही बोलत असते, लायकी नसताना तुझ्या मुलीबरोबर लग्न केले ना, ही मुलगी खूपच भयंकर आहे, ती फक्त तुझा वापर करते, ए यार मला ओळख असं देखील ती आता म्हणू लागते। पण अर्णवला ईश्वर झालेला अपमान आता सहन होत नसतो आणि म्हणूनच तो आता रागातच पाहत असतो आणि तो मात्र लावण्यावर ओरडतो आणि माझ्या बायकोबद्दल मी एकही शब्द चुकीचा ऐकून घेणार नाही असं रागातच बोलतो। त्याबरोबर मात्र आता लावण्याची बोलती बंद होते। तर आता अर्णव इतका चिडलेला असतो तो मागे पुढे हाही विचार करत नाही की तो पार्टीमध्ये आहे आणि बाकी माणसं काय विचार करतील, कारण ईश्वरीबद्दल वाईट बोललेलं त्याला जराही सहन होत नसतं। त्यामुळेच तो आता पेटून उठतो। तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।